भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संदर्भात आज आशिष शेलार आणि राज ठाकरेंनी भेट घेतल्याची चर्चा आहे। काय वाटतं की नवीन गणित तयार होत आहे का? नाही, आज तर काय शिवजयंती आहे। शिवजयंतीच्या शुभपर्वावर मी आज महाराष्ट्र सदनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत आहे। कालच मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यकारभार सांभाळल्यानंतर ते प्रजेमध्ये गेले आणि कसा राजा असला पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे। काल मी 2 दिवसापासून दिल्लीला असताना अमरावतीमध्ये ज्या घडामोडी चालल्या, ज्या वेळेस उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी राजापेठ पुलावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा छन्नी हतोड्यांनी काढला। त्यांची सरकार होती, ते मुख्यमंत्री होते। त्याच्यानंतर त्यांनी अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याचं काम केलं। पण कई शिवभक्त अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 2 दिवसापासून राजापेठ फ्लायओव्हरवर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा ओटा जो आहे तो रातोरात तयार केला। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले पाहिजे हे अमरावतीकरांची, अमरावती जिल्ह्याची सगळ्यांच्या मनामध्ये आहे। आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे। ज्या ठिकाणी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि सातत्याने तिथे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे बसणार आहे। पण त्याच्यामध्ये आज ओटा तयार झाला। लवकरच त्याच्या सगळ्या परमिशन आम्ही घेऊ, सगळ्या मान्यता घेऊ आणि विधानसभेच्या आधी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान होईल, त्यात काही शंका नाही आहे। ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। म्हणून उद्धव ठाकरेंनी जरी मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचं काम केलं, 307 सारखे ऑफेन्स माझ्यावर दाखल केलेले, त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 100-150 कार्यकर्त्यांना अरेस्ट केलं, ते आता या सरकारमध्ये होणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसेल हे निश्चित झालेलं आहे। आणि आज या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्र सदनमध्ये आलो आणि मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं अशोक चव्हाण भाजपमध्ये आले, एकनाथजी शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार घेऊन ते पुढे आले, अजितदादा यांनी खऱ्या अर्थानं अनेक आमदारांसोबत मोदींच्या कामाला बघून त्या ठिकाणी त्यांनी खरी राष्ट्रवादी हे त्यांच्यासोबत ठेवून त्यांनी मोदीजींसोबत ते आले। येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे विधानसभेच्या आधी जे अहंकारी आणि ज्यांनी सत्तेवर बसल्यानंतर बाळासाहेबांचे विचार पूर्णतः विसरले असे उद्धव ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले। कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो, कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पित करतो। अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंची खऱ्या अर्थानं आज काही जणांच्या माध्यमातून भाजपमध्ये किंवा देशाचे पंतप्रधान मोदीजींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे। मला असं वाटतं विधानसभेच्या आधी ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील आणि काँग्रेससोबत जे त्यांचे गठबंधन आहे, जे त्यांच्या शरद पवार साहेबांसोबत गठबंधन आहे, त्याला लवकरच ते बाय करतील आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये भाजपसोबत येतील आणि मोदीजींना समर्थन करतील। ओके, तुमचं काय होतं? तुमचं मनसेचं होतं ना साहेब? पण मला एक सांगा की पुन्हा उद्धवजींनी भाजपसोबत येणं कुठेतरी चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे का आणि कधी होऊ शकतं आणि उद्धव ठाकरे का पुन्हा याचा प्रयत्न करत आहेत? असं आहे, शिवजयंतीचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यांना आपण स्मरण करतो। राजा कसा असला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे। देशाचे पंतप्रधानांनी काल सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार सांभाळताना तुरंत ते प्रजेमध्ये गेले आणि तशाच प्रकारचा विचार करून देशाचे पंतप्रधान मोदीजी काम करतात। जो विसर अहंकारामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा उद्धव ठाकरेंना पडला होता, त्यांचं चिंतन मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात सुरू आहे।
रश्मी वहिनी असू द्या, आदित्य ठाकरे असू द्या, सगळ्यांमध्ये चिंतन चालू आहे की आपण किती चुकलो आणि किती चुका आपण केल्या. त्या चुकाचं खऱ्या अर्थानं चिंतन जे आहे त्या चिंतनाचा एकच सार आहे की आता मोदीजीशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. आणि मोदीजीशिवाय पर्याय नसल्यामुळं बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथजी शिंदेंनी जे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे आले, तर मला असं वाटते बाळासाहेबांचा वारस हे एकनाथजी शिंदे डिक्लेअर झालेले आहे. त्यांनी ते कर्तव्य निभवलेलं आहे. म्हणून ते एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये जुळतील आणि मोदीजींच्या नेतृत्वाला स्वीकार करतील. अशा प्रकारची तळमळ, अशा प्रकारचा संपर्क काही जणांच्या माध्यमातून मोदीजींना भेटण्याचा त्यांचा सुरू आहे. लवकरच तुम्हाला विधानसभेच्या आधी त्याचा रिझल्ट मिळेल. आज संजय राऊत दिल्लीमध्ये, संजय राऊत असं विघ्न आहे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंच्या जीवनामध्ये की ते विघ्न फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राजकारणामध्ये घेते. पण आज ते आपल्या दिल्लीच्या बंगल्यावर बसून त्या ठिकाणी आराम करत आहे, मीडियाला भेटत आहे, पण 2 पाऊल चालून ते महाराष्ट्र सदनला आले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं नाही. असं नकली प्रेम जे आहे खऱ्या अर्थानं ते संजय राऊतचं आज दिल्लीमध्ये सुद्धा लोकांना लक्षात आलेलं आहे की दिल्लीमध्ये असताना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला आले नाही आणि कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या जीवनामध्ये विघ्न म्हणून ते काम करत आहे. अशा प्रकारचं आज येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत आले त्याला काही नवं समजायचं कारण नाही. एक शेवट महत्त्वाचा प्रश्न. आगामी काही दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसमधून, आम आदमी पक्षातून आणि बसपामधून अनेक खासदार आमदार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशी चर्चा आहे की आजपासून त्याचा प्रारंभ होणार आहे. बिलकुल तुम्ही पाहिलं की जे CM राहिलेले लोक आहे, ज्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील CM होते, पारंपरिक ते काँग्रेसचे होते, पण त्यांना माहीत आहे देशाचं भविष्य कोणाच्या हातात आहे. तर देशाचं भविष्य उज्ज्वल कोण करू शकते, तर ते मोदीजी करू शकतात. म्हणून बसपा असो या काँग्रेसचे असो की शरद पवार गटाचे NCPचे असू द्या की उद्धव ठाकरेंचे काही गटाचे आमदार असू द्या आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये बसपा असो की सपा असो त्याच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणात आमदार खासदार संपर्कामध्ये आहे, मला असं वाटतं या देशामध्ये एकमेव असा पक्ष हा राहील जो मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाला पुढे नेण्याचं काम करतात. तर सगळ्या पक्षाचे अनेक नेते जे भाजपच्या संपर्कामध्ये आहे, काही दिवसामध्ये तुम्हाला ते भाजपसोबत दिसतील, मोदींसोबत दिसतील. मोदींच्या नेतृत्वाला स्वीकारून ते भाजपचं काम करतील आणि मोदींसोबत सरकारमध्ये सामील होतील. थँक्यू.